पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अश्विनी, अगं अशी कशी पडलीस? अहो आधी तिला बाजूला तर घ्या ना। हा श्रेयस, अरे ये। काही हरकत नाही, होतं असं कधी कधी। तुम्ही तुमच्या मिसेसना बघा, आपण उद्या बोलूया। ओके, तिला आधार दे, चल उठ हळू सांभाळून हो। बघ रे, विद्युत बघ, पाय बघ। चल तिकडे। हो हो हो, वहिनी अगं काय? चल इकडे बस। काढते आता। वहिनी सगळं ठीक आहे ना? लागलं नाही ना? कोणाचं डोकं होतं असं हिल्स घालून नाचायला लावायचं? अगं बाई, तू माझ्याशी वाद घालत बसणार आहे का आता? वहिनींकडे लक्ष दे, जा पाणी आण। वहिनी हरकत नाही, होतं असं, तुम्ही काळजी घ्या। श्रेयस लक्ष दे, मी पुढचा कार्यक्रम सांभाळतो। किती छान नाचत होती, अशी कशी पडलीस? खूप लागलाय का ग? तुला सांगितलं होतं ना, या सगळ्या भानगडीत पडू नकोस। कशाला केलं हे सगळं? झालं आता सगळ्यांसमोर हस। ऐश्वर्या रायचा पोपट। मुळात तुझ्या डोक्यात हे स्पर्धेचं खूळ आलं कसं? आजपर्यंत स्टेजवर तरी गेलीयस का तू? श्रेयस, बाबा, हिनी भरला होता का फॉर्म? नाही ना, मग जाऊन सांगायचं मला भाग नाही घ्यायचा। काल खेळली तर खेळली, आज जाऊन अजून डान्स केला तिकडे। काय गरज होती का? साधे सोसायटीची कॉम्पिटिशन काय मिसेस इंडियाची कॉम्पिटिशन आहे का? आणि माणसाने ना जे जमतं तेच करावं। नाही रे दादा, चांगला करत होती ती डान्स। बाबा, हे सगळं फक्त आणि फक्त हिल्स मुळे झालं। मग माहितीये ना की हिल्स घालून आपल्याला साधं चालताही येत नाही, मग हिल्स घालून डान्स करायला जायचं? श्रेयस इतका का चिडतोयस? ही जागाही नाही आणि वेळही नाही। नाही पण हिल्स घालून डान्स करण्याची आयडियाच मुळात चुकीची होती। अरे त्यासाठी ना एक्सपर्ट असायला लागतं, असं कुणा आयऱ्या गैऱ्याचं काम नाहीच आहे ते। इथल्या वारकेला इकडे घेऊन आलो, उगीच त्याच्या समोर तमाशा। कोण वारके? क्लायंट आहे ग, बाहेर उभा राहून बोलत होतो, तेवढ्या तो टिंब आला। अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिथे नका येऊ, मग तुम्ही वारकेना घेऊन का आलात सांगा ना? तुम्ही तिथे आलात आणि माझं तुमच्याकडे लक्ष केलं आणि मी पडले। म्हणजे यात माझी चूक आहे? मला तसं नाही म्हणायचं, तुमचा दोष नसतो। आलो ना तेच बरं झालं असतं। मीच एम्बॅरेसमेंट आणि सगळी चूक ना तुझीच आहे। इथे तिच्या पायाला लागलंय, ते बघूया आपण आधी, मग चूक कोणाची ते ठरवूया ना। मयू, कुठे बर्फ मिळतो का बघ ना जरा। हो, हलतोय का पाय बघ। हो तू इकडे काय करतोयस? काय स्पर्धा बघायला आलास? मी बोलवलं पप्पांना आणि मम्मीने सांगितलं मला। खूप दुखतंय का ग? वहिनी सगळं ठीक आहे ना? हो, मला बर्फ नाही मिळाला, पण फर्स्ट एड बॉक्स मध्ये हेच मिळालं। मी लावते मा। मी काय म्हणतो,
आता थोड्याच वेळात निकाल जाहीर करणार आहोत, तर तुम्ही सगळे प्लीज तिकडे बसता का? चला मुलांना, चला चला चला. श्रेयस, तू पण चल ना. हे मला नाही बघायची तुझी स्पर्धा. चल. वहिनी, तुम्हाला जमेल? मी ताईला घेऊन येतो. मयू, तू ताईसाठी जागा कर बसायला. हो चालतं, येईल ना? हो. तू जा, धडपडू नकोस. तर दर्शकांनो, खूप घडामोडींनी भरलेल्या या स्पर्धेमध्ये नक्की कोण जिंकणार हे आताच आपल्याला कळणार आहे. मी आहे तिकडे का? तर मंडळी, आपण सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण जवळ आलाय. म्हणजेच मिसेस आश्रय सोसायटी या स्पर्धेचा निकाल घोषित करण्याची वेळ आली. या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यासाठी मी सन्माननीय परीक्षकांना इथे मंचावरती आमंत्रित करतो. श्री सिद्धार्थ चारी सर आणि तारिका पेंढारकर मॅम. तर मी सन्माननीय परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी आजचा निकाल घोषित करावा. निकाल जाहीर करण्याआधी मला अश्विनी वाघमारे यांना काही सांगायचंय. असे अपघात होत असतात, ते मनावर घेऊन उदास व्हायचं नाही, तर परत परत भाग घेत राहायचं. या तिघींनीही खूप सुंदर नृत्य केलं आणि या तिघी आमच्यासाठी विजेत्याच आहे. नमस्कार मंडळी. तर आता तो क्षण आलेला आहे. या स्पर्धेच्या विजेत्या आता मी घोषित करतो. तर मिसेस आश्रय सोसायटी 2022 च्या विजेत्या आहेत शिल्पी विद्युत म्हात्रे. टाळ्या. रोख रक्कम 11,000 रुपये आणि मिळत आहे हे सुरेख सन्मान चिन्ह. तर शिल्पीजी, आज तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला. खूपच मस्त वाटतंय. सगळ्यात पहिल्यांदा या स्पर्धेत तुम्ही मला विजेते ठरवलं, त्याबद्दल जजेस थँक्यू सो मच. प्राजक्ता ताईने बरा डान्स केला आणि वहिनी खरं तर मगाशी ज्या विचित्र पद्धतीने पडली, जाऊ दे, आपण त्याबद्दल खरं तर बोलायलाच नकोय म्हणा. तर मला काय वाटतं माहितीये का, या स्पर्धेमध्ये ना अशी अटीतटीची कॉम्पिटिशन ज्याला म्हणतात तशी झालीच नाही मुळात. कारण मला टफ देणारं किंवा मला कॉम्पिटिटर असणारं कोणी नव्हतंच इथे. पण वहिनीने मुळात या परफॉर्मन्स साठी खूपच जास्त मेहनत घेतली होती. मी आज जो यशाचा टप्पा गाठलेला आहे त्यामध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे. कारण माझे हेअर, माझा मेकअप, माझी साडी, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी वहिनीने केल्यात. मला इतकं सुंदर खरं तर वहिनीने बनवलेलं आहे. अश्विनी खूप हुशार दिसतीये ग. चेहऱ्यावरनं पण बघ ना,
किती छान आणि निरागस दिसतीये. हो ना ग, बिचारी उगाच पडली, नाहीतर तीच स्पर्धा जिंकली असती. आणि प्राजक्ताताई माझे दोन्ही कॉम्पिटिटर्स खरं तर, पण प्राजक्ताताई आय लव्ह यू आणि वहिनी आय लव्ह यू सो मच अँड थँक्यू सो मच. तर विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोलावं. नमस्कार. शिल्पी यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. या स्पर्धेत अश्विनी वाघमारे यांनी आपल्या समोर एक वेगळंच उदाहरण ठेवलंय. काल परवापर्यंत तर त्यांना माहिती नव्हतं की त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला, पण जेव्हा त्यांना कळलं तर त्या अतिशय खिलाडू वृत्तीने या स्पर्धेत सामील झाल्या आणि अगदी त्यांनी फायनल पर्यंत मजल मारली. जेव्हा आम्ही फायनल बघत होतो आम्हाला कळत होतं की त्यांना हाय हिल्स मध्ये वावरण्याची सवय नाहीये. त्या घाबरल्या, पण तशाही परिस्थितीत त्यांनी तो परफॉर्मन्स दिला आणि तो परफॉर्मन्स देण्याचा जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे. आणि यातून त्यांची कोणत्याही परिस्थितीला न घाबरता अगदी लढाऊ वृत्तीने सामोरं जाण्याची वृत्ती दिसते. आणि त्यांच्या या स्पिरिटसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. या सिच्युएशनवर मला एक शेर आठवतोय. परिंदों को नहीं तालीम दी जाती उड़ने की, वो खुद तय करते हैं मंजिलें आसमानों की. जिनमें होता है हौसला आसमां छूने का, उनको परवाह नहीं होती गिर जाने की. काय दादा तू इथेच आहे? मला वाटलं आई बाबांसोबत तू पण घरी गेलास की काय. नाही, इकडेच बसलोय. काय ग, तू चक्क विद्युतला बोलवलंस इकडे का? ऐश्वर्या रायची फजिती बघायला. काय विचारतोय? अरे संजूसाठी. तो त्याच्या आजी आजोबांकडे जाऊन आला तेव्हापासून पप्पा 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 करत होता, म्हणून मग म्हणलं ठीक आहे घे बोलवून. गेला का विद्युत? नाही, आपल्या बहिणीच्या सेवेत रुजू आहेत वकील साहेब. ते सगळं जाऊ दे दादा. तू माझी ट्रॉफी बघितलीस का? तुझी बहीण जिंकलीये. चल आपण एक सेल्फी काढूया. हा इकडे इकडे. काय आहे? का असं तोंड पाडून बसलायस दादा? आणि किती वेळ? माहितीये ना आपल्याला वहिनी अशी धांदरट आहे, हे होणारच होतं दादा. जाऊ देत ते सगळं आता. तुझी बहीण स्पर्धा जिंकली, ही ट्रॉफी बघ जरा. तू जिंकणार होतीस. हो पण मग हसू शकतोस जरा. शिल्पी मॅम, तुमचा एक बाईट मिळेल का प्लीज? अरे वा वाघमारे, तुम्ही पण इथेच? बहिणीचं अभिनंदन करायला आलात वाटतं. ए टिंब टिंब, काय ते बाईट घे आणि निघ इकडून. चल. तुम्हाला सांगतो, यांच्या मिसेसाच्या विचित्र पडल्या ना धपकन, म्हणून यांचा मूड गेलाय. तुमचा भाऊ म्हणजे ना एकदम अँग्री यंग मॅन. हा हा असू देत. आपण बाईट करूया सुरू. हो हो. तर कसं वाटतंय तुम्हाला ही स्पर्धा जिंकून? अगं सगळे कुठे गेलेत? मयू मी बरी आहे ग. बाकी सगळे कुठे गेलेत? आणि मला सांग विद्युत कुठे गेलाय? अगं तो मेडिकल स्टोर मध्ये गेलाय. तो का गेला तिथे? तो ऐकणार आहे का आई? आणि बाबा कुठे? उफ, किती प्रश्न विचारतेस. हे बघ, आजी आणि आजोबा संजू कूला घेऊन वरती घरी गेलेत. आत्या कुठेतरी बिझी होती आणि बाबांना मी बाहेर जाताना बघितलं. तू बस जरा शांत, मला लावू दे. चल
आपण पण घरी जाऊया. चल. अरे आई थांब जरा, थांब. तू इथे बस, मी जाऊन आले लगेच 2 मिनिटात. मयू कुठे चाललीस तू? अगं ते काउंटर पाशी प्राजू मावशी बसलीये ना, तिने मला तुझ्यासाठी चहा आणि नाश्ता आणायला बोलवलंय. मी लगेच आले. तू इथेच बस. मला 2 मिनिटात आली. तू मयू अगं ऐक ना. नको मुलगी पण ना. मयू नमस्कार. हा नमस्कार. बसा बसा. थँक्यू. मी अंजली शिर्के, इथे शेजारी सुभाषनगर मध्येच राहते. खूप छान दिसताय तुम्ही. थँक्यू. ही नऊवार तुम्ही स्वतः नेसली का? हो. शिल्पी मॅमना पण खूप छान तयार केलं होतं. तुम्हाला नऊवारी नेसवून पण देता येते का? आहे. हो. चहा घे. मला अगं बरं वाटेल चहा. तुम्हाला चहा? नाही घ्या प्लीज, तुम्ही घ्या. खूप छान नेसवते माझी आई नऊवारी. अरे वा, फारच छान. त्याचं काय आहे ना, माझ्या मुलीचा उद्या साखरपुडा करतोय आम्ही. तुम्ही उद्या नऊवारी नेसवून द्यायला याल का तिला? नाही मी आले असते, पण माझ्या पायाला जरा. काही काळजी करू नका, घर फार लांब नाहीये. हा पत्ता ठेवा, न्यायला आणायला गाडी पाठवते हवं तर, पण तुम्ही प्लीज नक्की या. अहो तसं नाही, पण हे क्या? हे काय? अहो ऍडव्हान्स आहे 1000 रुपये. नाही नको. अहो कशाला? अहो मला माहितीये, हल्ली साड्या नेसवायचे सुद्धा पैसे घेतले जातात. मग तुम्ही घेतले तर गैर काय आहे त्यात? माझी मुलगी सुंदर दिसायला हवी बस. नको. अहो राहू देत प्लीज राहू देत. आणि उद्या नक्की या, मी तुमची वाट बघेन. चल ग, या उद्या. खरं तर ह्या स्पर्धेकडे मी ही स्पर्धा म्हणून बघतच नव्हते. मी याच्याकडे एक करमणूक म्हणूनच बघितलं आणि त्यामुळे खरं तर मी खूप एन्जॉय केलं आणि मला खूप मजा आली. होय काय? गुड गुड. मग आता आम्ही तुम्हाला आणखी मोठ्या स्पर्धेत बघण्याची अपेक्षा करतो काय? हो नक्कीच. सो थँक्यू शिल्पी मॅम. धन्यवाद. हा इंटरव्ह्यू कुठे दिसणार आहे? कुठे म्हणजे काय, माझ्या सुप्रसिद्ध सोशल मीडिया पेजवर उद्या अपलोड करतो. आणि हो, मला फॉलो करायला विसरू नका. आणि लक्षात काय ठेवाल? टिंब टिंब त्र्यंबक. अगं आई कुठे चाललीस? अगं ते शिर्के वहिनी पैसे. त्या गेल्या, पण तू बस. अगं आई कुठे चालली आहेस? अगं पाय लचकलाय तुझा. ऐकतच नाही अजिबात. आई बस जरा इथे. तू ठीक आहे ग? मी काही नाही रे. बरं मला सांग, तुला हे बाहेर दिसले का? नाही बाहेर तर दिसला नाही, पण मी जाऊन बघतो. एनिवे मयू, हे लाव हिच्या पायाला, म्हणजे बरं वाटेल. आई हलकासा स्प्रेन आहे, रात्री आराम केलास ना सकाळी एकदम ठीक होईल. चल येऊ मी? थांब, तू शिल्पीला भेटलास? नाही. मग? अगं तिच्याशी बोलेन नंतर फोनवर, आता बिझी असेल. स्पर्धा जिंकली आहे ना ती. विद्युत बरा आहेस ना तू? मला सांग, शिल्पीने तुला इथे फोन करून बोलावलं ना, आणि तिला असा न भेटता गेलास तर रुसून नाही का बसणार? अरे तिचं जाऊन कौतुक कर. कौतुक आहेच मला, पण शेवटी ती जे काय बोलली ना ते ऐकून ना तिचं अभिनंदन करायची इच्छाच मिळाली. ताई खरा विजय आहे ना हा नम्रतेने मोठा होतो, पण नम्रता आणि शिल्पी यांचा जवळपास काहीही संबंध नाहीये. नाही रे विद्युत, तिचा तसा हेतू नसेल. ताई प्लीज, आता इथे तरी तिची बाजू घेऊ नकोस. तू जा आणि जाऊन तिचं अगोदर अभिनंदन कर. बरं बाई, तिला जाऊन भेटतो ठीक आहे, पण आधी तुला घरी सोडू? मामा मी आहे, मी नेते तिला. बरं नीट घेऊन जा. हो. ठीक आहे, तिला शोधण्यापासून सुरुवात आहे आता. येतो. बाय. चल बाय. चल सावकाश, एकदम सावकाश टाक पाय. अभिनंदन शिल्पी मॅडम. थँक्यू. हे काय फक्त थँक्यू? अरे याला काय अर्थ आहे? शिल्पी मॅडम, मेमरी कच्ची वाटतं तुमची. नाही, माझी मेमरी खूप चांगली आहे, पण मला असं वाटतं तुमचे डोळे आणि तुमचे कान कच्चे आहेत. काय झालं ते बघितलंत ना? जजेस किती कौतुक करत होते तुमच्या लाडक्या वहिनीचं. केवढ्या टाळ्या वाजवल्या लोकांनी, थांबतच नव्हत्या त्या टाळ्या. सगळं कौतुक फक्त वहिनीचं झालं. ती स्पर्धा हरली तरी सुद्धा. अहो पण ह्या ट्रॉफीचा प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर चमकतोय की. एवढा मोठा मान सन्मान, हा डोक्यावरचा क्राऊन,
मिसेस आश्रय सोसायटी. अहो विनर तुम्हीच आहात सिकंदर मॅडम. आणि हे 11,000चं कॅश प्राइस सुद्धा तुम्हालाच मिळालंय. आपलं जे ठरलंय ते तुमच्या लक्षात आहे की आठवण करून देऊ?